सतत वडापाव खाणं शरीरासाठी योग्य नाही. चवीला खूप आवडता आणि पोट भरलेलं वाटलं तरी त्याचे नियमित सेवन आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. वडापावमध्ये नेमकं काय असतं तर मैदा म्हणजेच पाव, बटाट्याचा वडा, खोल तळलेला, खूप तेल, त्याचप्रमाणे त्यामध्ये मीठही खूप जास्त प्रमाणात असतं. हिरवी लाल चटणी, जास्त तिखट, मीठ हे सर्व पदार्थ कॅलरी जास्त पण पोषणमूल्य कमी असलेले असतात. सतत वडापाव खाण्याचे शरीरावर होणारे वाईट परिणाम म्हणजे वजन झपाट्याने वाढतं. वडापावमध्ये कॅलरी प्रचंड असतात. रोज खाल्लं तर लठ्ठपणा वाढतो, पोट फुगतं, पचनसंस्थेवर ताण येतो. मैदा आणि तळलेले पदार्थ जास्त खाल्ले तर गॅस, ॲसिडिटी, बद्धकोष्ठता वाढतं. पोट साफ न होण्याची सवय लागते. तसेच हृदयासाठी धोकादायक आहे, कारण वारंवार तेलकट पदार्थ खाल्ल्यावर कोलेस्ट्रॉल वाढतं, ब्लॉकेजेस वाढतं आणि हार्ट अटॅकचा धोका वाढतो. साखर वाढण्याची शक्यता असते. मैदा पटकन साखरेत रूपांतरित होतो. रोज वडापाव खाल्ला तर ब्लड शुगर अनियंत्रित होतं, लिव्हर आणि पित्ताचा त्रास वाढतो. तिखट तेलकट पदार्थ पित्त वाढवतं, फॅटी लिव्हरचा धोका वाढतो. पोषण तत्वाची कमतरता जाणवते. वडापावमध्ये प्रथिने नाहीत, फायबर नाही आणि जीवनसत्वही नाही. त्यामुळे अशक्तपणा आणि थकवा वाढतो. त्वचा आणि केसांवर परिणाम होतात. सतत बाहेरचं तळलेले पदार्थ खाल्ल्यामुळे मुरूम, केस गळणं, त्वचा निस्तेज होते. कोणी विशेष टाळावं तर डायबेटीसच्या रुग्णांनी, हृदयविकार असलेल्या लोकांनी, पित्त, गॅस, ॲसिडिटीचा त्रास असणाऱ्या लोकांनी, वजन कमी करणारे लोक, लहान मुले, वृद्ध यांनी वडापाव शक्यतो टाळावा. किती वेळा वडापाव खाल्लेलं चालतं तर आठवड्यातून 1 वेळा, रोज किंवा 1 दिवसाआड अजिबात वडापाव खाऊ नका. वडापावला चांगले पदार्थ म्हणजे भाजीचं सँडविच, इडली सांबर, पोहे, उपमा, घरचा डोसा, फळे, कडधान्यांची उसळ हे तुम्ही नक्कीच खाऊ शकता. यामुळे तुमच्या शरीराला पोषक तत्वे मिळतात. आणि आयुर्वेदानुसार वडापाव हा तामसिक आणि गुरु आहार आहे. तो अग्नी कमजोर करतो, पित्त आणि कफ वाढवतो. सतत वडापाव खाणं शरीरासाठी हानिकारक आहे. चवीसाठी कधीमधी चालेल, रोजच्या आहारात मात्र पोषक, हलका आणि घरचाच आहार खूप चांगला. तेव्हा नेहमीच घरचा आहार घेण्यावर भर द्या, जेणेकरून त्यातून तुम्हाला पोषक तत्वे मिळतील आणि तुमचं आरोग्य चांगलं राहील.